पुण्यातल्या विधान परिषदेवर कुणाचा दावा याबाबतच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. महायुती म्हणून ही जागा एकत्र लढली जाईल का, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची हे वेगवेगळे लढतील, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. कारण या एका जागेवर दोन्ही पक्षांकडून दावा ठोकला जातोय. सद्यस्थिती आपण पाहिलं तर जवळपास ज्या जागा म्हणजे ज्या नगरसेवकांना मतदान करायचं आहे त्याची सर्वात जास्त संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे जरी असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळेच आता पुण्यामधला विधान परिषदेचा आमदार हा भाजपचा असावा असं सुद्धा आता भाजपला वाटू लागलेलं आहे. त्याच्यामुळे नेमकं आता पुण्यामध्ये काय होणार आहे, महायुती म्हणूनच एक आमदार यामध्ये निवडला जाईल का, याची चर्चा सुरू झालेली आहे. आज खरं तर सुनेत्रा पवारांनी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात बैठक केलेली आहे, उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. त्यामुळे भाजपची नेमकी काय तयारी सुरू आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे नेते गणेश बिडकर आहेत. खरं तर तुम्ही सुद्धा इच्छुक आहात, तुमची सुद्धा नाव चर्चेत आहेत. पण दुसरीकडे राष्ट्रवादी असं म्हणते की या जागेवर आमचाच क्लेम आहे किंवा आमचीच हक्काची ती जागा आहे. तर भाजप म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे ही विधान परिषदेच्या राज्यभर निवडणूक आहेत. त्यामुळं यात महायुतीचे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय करणार आहेत. आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा जर का आपण बघताल तर आदरणीय देवेंद्रजी, रवीजी चव्हाण हे नेते पूर्णपणे आमच्या मेरिट्सवर चर्चा होतील. आदरणीय देवेंद्रजी जे निर्णय करतील तो सर्वमान्यच असेल. परंतु आता जरी तुम्हाला कागदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणजे मतदार जास्त दिसत असले तरी आमचे पण दौंड नगरपालिका असेल, इतर नगरपालिकेत आमचे जे अपक्ष निवडून आले त्यांची संख्या मोठी आहे की जे भाजप पुरस्कृत होते आणि त्या आघाडी करून आम्ही लढले. मग ते इंदापूर असेल, मग ती दौंड असेल, राजगुरुनगर असेल, अशा तळेगाव असेल, अशा ठिकाणी जे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर न लढता पण निवडणूक लढल्या आहेत. या सगळ्या जागांची एकत्रित बेरीज केली तर भारतीय जनता पार्टीची पण एक मोठी बेरीज समोर येते आणि आपल्याला हा नंबर फार काही छोटा नाही आहे. त्यामुळं 2-5 मतांचा, 10 मतांचा फरक राहू शकतो. आम्ही पुढं जाऊ किंवा राष्ट्रवादी. परंतु याचा निश्चितपणे निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी, सुनेत्राताई आणि एकनाथ शिंदे मिळून करतील की कुठल्या जागा कोणी लढवाव्यात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची मनोपण इच्छा आहे की ही जागा आता भारतीय जनता पार्टीने लढवावी, कारण भारतीय जनता पार्टी निर्विवाद ही जागा जिंकू शकते. तुमची तशी तयारी चालू झालेली आहे का? कारण की आज तिकडे राष्ट्रवादीने बैठक घेतलेली आहे. भाजप म्हणून जर तुम्हाला उमेदवार द्यायचा असेल तर त्या संदर्भातल्या चर्चा किंवा नियोजन सुरू झाले? कुठल्याही निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टी खूप अगोदरपासून करत असते. त्याप्रमाणे आमची तयारी प्रत्येक निवडणुकीची असते. फक्त श्रेष्ठींचा, आदरणीय देवेंद्रजींचा निरोप आणि निर्णय हा महत्त्वाचा असतो. तो ज्या दिवशी त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता ही निवडणूक लढायला सज्ज असेल. पण राष्ट्रवादी असं म्हणते की ती जागा आमची म्हणजे आमची आहे, हक्काची जागा आहे पुण्याची. नाही, मी भारतीय जनता पार्टीबद्दल बोलू शकतो. आदरणीय सुनेत्रा वहिनींना आणि एकनाथजींना आणि देवेंद्रजींना मिळून याचा निर्णय करावा लागेल की कुठली जागा कुठली लढायची. आता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जागा जरी जास्त असल्या तरी तिकडं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जवळपास 68 जागा आहेत. त्यामुळे मग एकनाथ शिंदे नेमके कोणाला साथ देणार? भाजपला देणार का राष्ट्रवादीला देणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर त्या संदर्भात शिवसेनेला सोबत घेऊन रणनीती आखायची असं काही सुरू आहे? नाही, ह्या महायुती म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढू. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात महायुती म्हणूनच सामोरं जाऊ. ही काय एकट्या पुण्याची जागा नाही. पुणे, सातारा आहे, रायगड आहे, हिंगोली, अख्ख्या महाराष्ट्रभराच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळं महायुती म्हणूनच याचा एकत्रित निर्णय होईल आणि महायुती म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ. आमच्यात कुठलेही फ्रॅक्शन असणार नाही असं माझं प्रथमदर्शनी मत आहे. साधारण कधीपर्यंत मग तुमच्या बैठकांना सुरुवात होणार आहे का याआधी सुरुवात झालेल्या आहेत? उमेदवार कोण असावा याबाबतची काय चाचपणी झाली आहे? नाही, उमेदवार भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार निवडीची प्रक्रिया आहे. आमची कोर कमिटी असते, ती रिकमेंड करते केंद्राला आणि केंद्रातनं नाव येतं. त्यामुळं आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय आमचे रवीजी चव्हाण, बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, हे सगळे आमचे जे वरिष्ठ नेते ते एकत्रित बसून विचार करतील आणि त्याप्रमाणे जो उमेदवार ठरवतील त्याला उमेदवारी मिळेल. परंतु त्याच्या अगोदर महायुतीत कोणी कुठली लढायची याचा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि तो निर्णय निश्चितपणे येत्या 2-4 दिवसात होईल आणि त्यानंतर पुढची सगळी गणितं उलगडतील. साधारण किती उमेदवार इच्छुक आहेत? म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, तर एकूण भाजपमध्ये सध्या या एका जागेसाठी किती जण इच्छुक आहेत, अशी काय आकडा आहे? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सक्षम कार्यकर्ता इच्छुक असतो निवडणुकीला.
परंतु मेरिट डिसमेरिट आता माझी 5 टर्म नगरसेवक झालो, 3दा गटनेता झालो. तर स्वाभाविक आहे की मला ही निवडणूक लढायला मिळावं आणि अजूनही भारतीय जनता पार्टीत अजूनही सक्षम कार्यकर्ते आणि नेते आहेत. पण याचा निर्णय हा निश्चितपणे आदरणीय देवेंद्रजी करतील. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर तुर्तास तरी भाजपने सामोपचाराची भूमिका घेतलेली आहे. महायुती म्हणूनच ही जागा लढली जाईल. पण त्याचबरोबर भाजपने सुद्धा या जागेवर क्लेम केलेला आहे. जरी जागा या कागदावर राष्ट्रवादीच्या जास्त असल्या तरी प्रत्यक्षात मात्र आमचेच लोकनगरसेवक म्हणजे जे निवडून आलेले आहेत त्यांचं संख्याबळ जास्त आहे असं सुद्धा दावा आता भाजपकडून करण्यात आलेला आहे. शेवटी यावर निर्णय हा देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांना घ्यायचा आहे. त्यामुळे तो जो निर्णय घेतील तो पुणे शहर भाजपला किंवा पुणे जिल्हा भाजपला मान्य असेल असं सुद्धा आता गणेश बिडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जरी दत्तात्रय भरणे हे म्हणत असले की या जागेवर आमचा हक्क आहे, तरी शेवटपर्यंत याच्यामध्ये कशा पद्धतीचा समझोता होतो किंवा महायुती म्हणूनच हे एकत्र लढले जातील का भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.